प्रत्येकाच्या आवडीनिवडी जशा वेगळ्या असतात तशा टॅटूच्या बाबतीत पण काही लोकांच्या आवड वेगळीच आहे. आता हे जे क्लायंट होतं माझ्याकडं, त्यांना लाडला पिक्चरमधली जी सॉन्ग आहे तेरी उंगली पकड के चला, त्या सॉन्गची लाईन टाकायची होती. माहीत नाही त्यांना का टाकायची होती आणि तेही गळ्यावर. मी आधी कन्व्हिन्स करायचा प्रयत्न केला की हातावर घेऊ शकता तुम्ही गळ्यावर करण्यापेक्षा टॅटू, पण त्यांना गळ्यावरच हवा होता. शेवटी मग मी पण काढून दिला. कसं असतं, आपण आधी सांगायचं काम करायचं की छान काय वाटेल, कुठे छान वाटेल, पण शेवटी ते क्लायंटचा प्रश्न आहे की त्यांना कुठे काढायचं आहे. तसंच मी त्यांना जसा हवा होता तसा तो काढून दिला. मला एवढं डिटेलिंग व्हिडिओ करता आला नाही, पण खरं तर त्यांना खूप पेन होत होतं. म्हणजे ते नंतर अक्षरशः वैतागले होते की का मी ऐकलं नाही मॅडमचं. पण ठीक आहे, त्यांना जसं पाहिजे होतं तसं मी गळ्यावर मोठा टॅटू काढून दिला. आणि त्यानंतर मी घरी आले आणि गावावरून आई आल्या की माझं एकच त्यांच्याकडून काम असतं की माझ्या केसांना तेल लावून घ्यायचं आणि मस्त मसाज करून घ्यायचं, आणि त्याही आवडीने एकदम छान मस्त मसाज करून देतात. जेवण झाल्यावर मग आमचं बेलामुळं का होईना रोज एक राऊंड चालण्याचा असतोच. आणि आज आई पण सोबत होत्या, पण बेला पुढंच पळत होती आणि सारखी मागे बघत होती की आई का पटपट चालत नाही. त्यानंतर दुसऱ्या दिवशी आईंना जायचं होतं म्हणून मग मला त्यांनी पापडचं पीठ मळून दिलं आणि मग त्या गावी गेल्या. आणि थोडंच होतं 1 किलोचं, त्याच्यामुळे मी त्यांना म्हटलं की नाही का तुम्ही फक्त मळून द्या, मग आम्ही लाटून घेतो. मला पापड लाटताना बघून ताई, तेजू आणि ऐश्वर्या तिघी मदतीला आल्या. आता ती खूप काही जास्त पीठ नव्हतं, पण चला बाबा मला पण शॉपवर पटकन जावं लागतं फोन आला की, म्हणून मग त्या मदतीला आल्या होत्या. आणि आम्ही चौघींनी मिळून 1-1.5 तासात तर पापडही लाटून झाले. लहानपणीची पापड लाटण्याची आठवण म्हणजे आम्ही चाळीत जेव्हा राहिला होतो त्यावेळी आम्ही सगळ्याजणी लहान पोरी पापड लाटायला एकमेकींच्या घरी जायचो आणि आम्हाला नंतर नाही का ते 5-5 पापड द्यायचे. मजा यायची खरं त्यावेळी आम्हाला.